हॅलो नमस्कार, मी सायली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी तुमच्यासोबत माझं असं ड्रेसचं कलेक्शन घेऊन आलेली आहे. माझ्याकडे कोणते कोणते ड्रेसेस आहेत जे मी काही मॉलमधून घेतलेले आहेत, काही ऑनलाईन घेतले आहेत, काही शॉपमधून घेतलेले आहेत. तर हे सगळे ड्रेस मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि हे सगळे ड्रेस खूप रिजनेबल आहेत. मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. आता ड्रेस दाखवता दाखवता मी तुमच्यासोबत गप्पासुद्धा मारणार आहे. तर हा आहे छान असा मस्त अनारकली ड्रेस आहे, जो की मी ऑनलाईन मागवला होता, मिशोवरून मागवला होता. एक यूट्यूबर आहे आणि तिने घातला होता. तर तिने तिथे लिंकसुद्धा पाठवली होती. तर त्याचा तसाच एक मी ड्रेस ऑर्डर केलेला आहे. कापड पण खूप छान आहे, मस्त कॉटन आहे आणि असं भरेल असं वाटतं. मी अजून तरी वापरलेला नाही आहे, टॅगसुद्धा मी काढला नाही, म्हणजे थोडक्यात अजून मी घातलाच नाही आहे. पण होतं मला छान आणि हा मस्त आहे. आणि मी शक्यतो आहे ना, माझ्याकडचे ड्रेस असतात ना ते मी माझ्याकडे लेगीज आहे का वगैरे हा सगळा विचार करूनच घेत असते. कारण उगाच आता हा सुद्धा एक ड्रेस आहे, हा सुद्धा मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेला आहे. तर हा सुद्धा खूप छान आहे, मस्त 3 पीस आहे. हा पण मी अजून एकदाही नाही घातलाय. असा एक कुर्ता आहे, त्याच्यावरती ही पॅन्ट आणि ही ओढणी मस्त आहे. ओढणीची जी क्वालिटी आहे ती पण सॉफ्ट आहे, मस्त आहे, छान आहे. आता हा जो ड्रेस आहे, हा ड्रेस याच्यामध्ये माझी पर्स आली. मी काय करते, असंच कपड्यांमध्ये म्हणजे अशी पर्समध्ये पैसे असतात माझे नवऱ्याच्या पाकिटातनं काढलेले, तर ते मी असे ठेवून देत असते. तर हा जो ड्रेस आहे ना, हा मी गावाला गेले होते तर तिथून आणला त्या शॉपमधून. आणि हा फक्त आणि फक्त 600 रुपयाचा ड्रेस आहे. हा असा कुर्ता आहे आणि त्याच्यावरती पॅन्ट आहे, नॉर्मल पॅन्ट आहे आणि ओढणी आहे. तर असं याचं कॉम्बिनेशन आहे, मस्त आहे. व्हाईट अँड ब्ल्यू कलर छान दिसतो घातल्यानंतर. हा सुद्धा मी अजून घातलेला नाही आहे, सगळे नवीनच ड्रेस आहेत. म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करूया. ओके, तर हा सुद्धा ड्रेस मी गावावरूनच घेतला होता. हा मी एकदा घातला होता आणि खूप छान आहे. असं वाटत असेल की ह्याचा कपडा कसा असेल, एकदम हलका असा वाटतोय, लाईट वेट आहे पण छान आहे. अंगावरती घातल्यावर असं वाटत सुद्धा नाही आहे. आणि हा आहे 799ला आहे. एकच टॉप मिळाला आहे हा, पण क्वालिटी त्याची चांगली आहे म्हणून काही हरकत नाही. आता याला स्लीव्ज नव्हते तर मी ते स्लीव्ज लावून घेतले. आता मी तुम्हाला शॉपिंग दाखवणार आहे, ती म्हणजे मी मॉलमध्ये गेले होते आणि तिथे नुकतंच एक शॉप ओपन झालं होतं आणि त्यांनी खूप असे कपडे सेलला लावले होते. म्हणजे काही पहिला आठवडा त्यांनी खूप जास्त सेलला लावले होते कपडे आणि त्यातले मी मस्त मस्त पटपटपट उचलले. एकदम भारी कलेक्शन आहे, खूप रिजनेबल अमाऊंटमध्ये मला हे कपडे मिळालेले आहेत आणि विचारही नाही करणार कोणी, इतक्या स्वस्तामध्ये मला हे ड्रेस मिळालेले आहेत. आता हा जो टॉप आहे हा असा आहे जीन्सवरचा, ह्याच्यावरती प्राईस लिहिली आहे 899 आणि हा मला 199ला मिळाला आहे. आणि कापड क्वालिटी खूप छान आहे, मस्त जाड आहे आणि मऊ आहे. म्हणजे जाड म्हणजे टिकणारा आहे असं मला तरी वाटतंय. अजून तर मी हा पण घातलेला नाही आहे, पण मऊ आहे, उन्हाळ्यात सुद्धा आपण हा घालू शकतो आणि छान मस्त आहे, मला तर खूप आवडला. त्याच्याचबरोबर हा सुद्धा आहे. हा सुद्धा मी तिथूनच घेतला, मॉलमधूनच घेतला. त्यानंतर मी माझ्या मैत्रिणीला घेऊन गेले होते की तिला म्हटलं की चल मस्त सेल लागला, आपण दोघीजणी जाऊन येऊ म्हणून. म्हणून मग तिथून मी हा आणला. हा पण छान आहे, वन पीस आहे, बीचवर वगैरे जायला खूप छान आहे. मागे असं पाण्याला बेल्ट वगैरे लावू शकतो. आणि मला वाटतं हा मी एकदा घातला होता. तर याची पण प्राईस 199, ओन्ली 199. मला तर लॉटरीच लागली. मस्त मस्त ड्रेस मिळाली आणि हा पण छान आहे, पावसाळ्यात वापरण्यासारखा आहे, पटकन वाळेल आणि कापड पण छान आहे, गरम नाही होणार. आता हा तर तुम्ही विचार पण नाही करू शकत की हा किती रुपयाला असेल. तर हा जो टॉप आहे मस्त आहे, शॉर्ट आहे, कुठेतरी बाहेर फिरायला जाताना घालायला मजा येईल. तर प्राईस तर याची लिहिलेली आहे 899 आणि हा मला फक्त 99ला मिळाला आहे. मी घरी येऊन दाखवली शॉपिंग आणि मला तर सगळे हसायलाच लागले की एवढं स्वस्त तुला मिळालं तरी कुठे. ठीक आहे. त्यानंतर हा हा तर खूप मस्त मऊ मऊ, मक्खन कसं असतं, मक्खन मऊ तसा टॉप आहे हा. एकदम छान आहे, असा लहान बाळाला ज्या गुंडाळतात ना ज्या कपड्यांमध्ये
त्या कपड्याची क्वालिटी आहे ही. तर हा पण असाच आहे, वन पीस म्हणून शॉर्ट म्हणून घालू शकतो आपण. आणि हा पण मला 199लाच मिळाला आहे. 2799, 2799 ह्याची प्राईज आहे आणि हा मला 199लाच मिळाला आहे. तर मला एक गोष्ट कळत नाही आहे की एवढे, आता हा तर जवळपास 3000चा टॉप आहे आणि हा 3000चा टॉप 199ला 200 रुपयाला कसं काय? त्यांना तरी काय परवडलं असेल, किंवा परवडल्याशिवाय तर ते काही विकणार नाहीत. पण मग त्यांना मिळायला कितीला असेल विचार करा. हा जर ते मला 200 रुपयाला टॉप विकतायत तर त्यांना हा कितीला मिळाला असेल, आणि त्यावरून हे एवढी प्राईस लावतायत. आणि हा एक एक पीस उरला होता म्हणून त्यांनी ही प्राईस लावलेली आहे. म्हणजे नक्की मला म्हणायचं आहे की ते त्यांना परचेस कितीला करतात. ते 50 रुपयाला घेतला असेल आणि आता 200 रुपयाला विकतात आणि 2799 प्राईस लावली. म्हणजे अक्षरशः आपल्याला मॉलमधले ना वेड्यात काढतात आणि आपण वेड्यात निघतो. आता हा दुसरा टॉप आहे, हा पण वन पीसच आहे. हा पण खूप सुंदर आहे, सुंदर आहे, मस्त आहे, एकदम छान आहे. असा घातल्यावर हा असं वाटतं की याचा खूप नेक डीप आहे किंवा खूप खाली येईल, पण छान आहे. मी घातला होता तर अजिबात अनकम्फर्टेबल नाही आहे, मस्त आहे. कापड पण याचं खूप छान आहे, मस्त आहे. आता हा जो ड्रेस आहे ना, हा मी पिंपरीमधून घेतला आहे आणि हा मला मिळाला 900 रुपयाला. 900 नाही, 1000ला. 1300 सांगितला आणि 1000ला दिला. तर असा कॉट सेट आहे हा, असा ड्रेस आणि अशी पॅन्ट, असं आहे, मस्त आहे. हा पण मी अजून नाही घातला आहे. आता हे सगळे कपडे घालण्यासाठी मला फिरायला जावं लागेल. त्यासाठी आता मी नवऱ्याच्या मागे लागते. फिरायला चला. हा पण खूप छान आहे. आता हा सुद्धा तुम्हाला विश्वास बसणार नाही की हा ड्रेस तिथूनच घेतला मी, त्याच मॉलमधून घेतला. छान आहे ना. कधी छान असं फंक्शन असेल आपल्याकडे, किंवा दिवाळी गणपतीमध्ये पण कुठलं पटकन असं छान असं घालायला छान आहे ना. गणपती बघायला जायचं आहे किंवा दिवाळीमध्ये असंच कुठेतरी फिरायला जायचं आहे तरी पण छान आहे. हा मस्त आहे. घेर आहे चांगला ह्याचा, मस्त असा घेर आहे आणि छान क्वालिटी आहे. म्हणजे ठीक आहे क्वालिटी, एवढी पण काय छान नाही आहे, पण ठीक आहे. ठीक आहे, कधीतरी आपण असे कपडे घालतो, आपण हे रोज नाही ना घालून बसत. आता हा 1999, हा 2000चा आहे आणि हा मला 400 रुपयाला मिळाला त्याच मॉलमध्ये. तर असं होतं माझं ड्रेसचं कलेक्शन. कसं वाटलं तुम्हाला? आवडलं असेल तर मला कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.